हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मान्सून 8 दिवसांपूर्वीच राज्यामध्ये दाखल झालाय। काही दिवसांपासून मान्सून पूर्व सरींनी राज्यामध्ये मॉक ड्रिलही सुरू केलेले होते आणि या सगळ्यामध्ये यंत्रणांची परीक्षा झाली आणि या परीक्षेमध्ये राज्यातील मोठ्या महापालिका सुद्धा नेहमीप्रमाणे अयशस्वी ठरल्याचं दिसलं। बघूया। मान्सून पूर्व सरींच्या पहिल्याच तडाख्यात पुणे शहराचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। ठिकठिकाणी रस्त्यांवर साचलेलं पाणी, काही भागात घरात गेलेलं पाणी, रस्त्यावरची वाहतूक कोंडी, रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे पुणेकर मेटाकुटीला आल्याचं दिसलं। मान्सून पूर्व सरींच्या मॉक ड्रिलमध्ये पुणे महापालिका आणि PMRDA सारख्या यंत्रणांची परीक्षा झाली आणि त्यात यंत्रणा अयशस्वी ठरल्याचं दिसलं। पावसाळ्यापूर्वीची कामं 7 जून पूर्वी होणं अपेक्षित होतं। कामं अजूनही संत गतीनं सुरू आहेत। आता तर मान्सूनही वेळेआधी दाखल झाला। अशा स्थितीत दररोज पाऊस पडला तर काय होईल असा प्रश्न आता पुणेकर विचारतायत। जागोजागी ट्रॅफिक कोंडी आणि अजून स्वच्छता ह्याची ड्रेनेज लाईनची जास्त स्वच्छता झालेली नाही आहे, त्यामुळं पाणी तुंबाचे जास्त प्रकार झालेले आहेत। त्यामुळं वाहन संख्या फार कमी वेगात पुढे जाते आणि त्यामुळे सगळीकडे ट्रॅफिक जाम होतोय। मी सिंहगड रोडला दररोज येऊन जाऊन करतो तर खूप मला त्रास होतो। सिंहगड रोडचे जे खड्डे आहेत ते समजून येत नाहीत की गाडी खड्ड्यात जाते की पाण्यात जाते। त्याच्यामुळं जे प्रशासनानं जे हे केलेले आहेत सुविधा तर चुकीच्या केलेल्या आहेत। ट्रॅफिक आहे तसं पूर्वीसारखंच आहे, अजून सुधारलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं खूप त्रास होत आहे या पावसामध्ये आणि अजून खूपच होतोय त्याच्यामुळे। मुंबईची अवस्था काही वेगळी नाही। मुंबईतही मान्सून पूर्व सरींनी मॉक ड्रिल केलंय। 7 जून पर्यंत नालेसफाई करण्याचं ठरवलं होतं, पण मान्सून आधीच दाखल झालाय। आतापर्यंत केवळ 70% नालेसफाई पूर्ण झाली आहे। त्यामुळे यंदाही मुंबईकरांना पावसाळ्यात तुंबई बघावी लागेल असंच दिसतंय। पावसाळ्यापूर्वी जी कामं असतात ती मुंबई महानगरपालिकेकडून केली जातात, मात्र ही सर्व कामं आपल्याला अर्धवट अवस्थेत असलेली पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर नाले सफाईचं जे काम आहे ते आतापर्यंत 70%च पूर्ण झालेलं आहे। 31 तारखेची डेडलाईन देण्यात आली होती, मात्र हे काम देखील पूर्ण झालेलं नाही। त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 7 जून पर्यंत नालेसफाई उरकून घ्या असे देखील आदेश दिलेले आहे। कुठेतरी कंत्राटदारांनीच केराची टोपली दाखवल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या पावसाळ्यात मुंबई शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पावसाचा त्रासाला सामोरे जावं लागणार आहे। रस्त्यांची आणि मेट्रोची कामं यांचाही फटका मुंबईला यावेळी बसेल अशी चिन्ह आहेत। सत्ताधारी विरोधक एकमेकांवर तर कधी प्रशासनावर याचं खापर फोडतायत। मिठी नदीवरून भ्रष्टाचाराचे आणि नालेसफाईचं काम निकृष्ट झाल्याचंही सांगण्यात येत आहे। सगळीकडे आपण एकच दृश्य पाहतोय, रस्त्याची कामं पूर्ण झालेली नाहीयेत। जी सेफ स्टेजला आणायला पाहिजेत ती कामं सेफ स्टेजला आणलेली नाहीयेत। गेल्या 3 वर्षामध्ये हे सगळं जे काही झालेलं, मग मिठी नदी असेल, गाळ काढणं असेल, दहिसर पोईसर ओशिवारा हे सगळं, किंवा आत्ता रस्ते, ह्याच्यात सखोल चौकशी मला वाटतं कोर्टाने केली पाहिजे। कारण महत्वाची गोष्ट ही आहे की गेल्या 3 वर्षामध्ये मुंबईचा पैसा हा एजन्सीनी लुटलेला आहे। 7 जूनपर्यंत हे सगळे नाले साफ होतील, नाले सफाई होईल। जवळपास 422 पंप लावलेले आहेत। एक मला वाटतं 2 होल्डिंग पॉइंट आहेत, 10 मिनी पंपिंग स्टेशन आहेत। मिठी रिव्हरच्या इथे पण मी जाऊन आलो, तिथं देखील ज्या काही पद्धतीने साफसफाई करायची आहे, गाळ काढायचा आहे, तो देखील या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून झालेला आहे। काही ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी चुकीचं काम केलं आहे, त्यांच्यावर ॲक्शन पण घेतली आहे ना, ब्लॅकलिस्ट केलं, त्याला 4 कोटी रुपये दंड लावला आहे। नागपूर आणि संभाजीनगर अशा इतरही मोठ्या शहरांची ही स्थिती आहे। नाग नदीची आणि नाल्यांची स्वच्छता नीट न झाल्यामुळे यंदाही नागपूरकरांवर पुराचं सावट असल्याचं सांगण्यात येत आहे। मान्सून लवकर आला असला तरी आधीच्या मॉक ड्रिलमध्ये यंत्रणांची परीक्षा घेऊन झाली आहे। त्यात गेल्या वर्षीच्या स्थितीत फारसा काही फरक पडलेला नाही हेच दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।